दाखवणार का हे बघा वारुळ आहेत जे की सापाची बोलतो मुंग्यांची। तर ही अशा प्रकारे आहेत हे बघा ती खराब झाले ते मुंग्यांचं वारुळ त्यांनी अंडी पिल्ल घालून मोकळे आता याच्यात साप। नमस्कार मित्रांनो, मी आता चाललो आहे। मम्मी मला म्हणाली की इकडून नाही वाट आहे की मी रामफळीची झाडं लावते। ॲक्च्युली आमच्या ना समोर घराच्या समोर फुलझाडं आहेत तर फुलझाडाचे ते हां बोल बोल हां बोल माझा मोबाईल कुठे आहे हा किशात आहे मग तू ठेव आधी बंद करू दे हां सांगते मी आहे। तर हे बघा इथे ना अजूनही दाखवणार का हे बघा वारुळ आहेत जे की सापाची बोलतो मुंग्यांची। तर ही अशा प्रकारे आहेत हे बघा ती खराब झाले ते मुंग्यांचं वारुळ त्यांनी अंडी पिल्ल घालून मोकळे आता याच्यात साप असण्याची शक्यता असू शकते। कारण का जेव्हा तुम्हाला माझ्या तुम्ही व्हिडिओ बघितलास ना त्याच्यात मी सांगितले जर हा तुटलेला असेल तर याच्यात मे बी साप असू शकतो तुटलेला आणि त्याच्यामध्ये मुंग्या नसतील तर। अदरवाईज मुंग्या असतील किंवा तुटलेला नसेल तर याच्यामध्ये साप नसतो। तर कम बॅक टू अवर पॉईंट। आता मम्मी काय करते तू हे झाडं लावते। कसली झाडं आहेत? रामफळ, अच्छा रामफळीची ना सांगितले नाही पिंपळ आंबा सगळी झाडं लावायची। अच्छा रस्त्याला अच्छा रस्त्याला लावायची मग मध्येच कुठं साईडला कोपऱ्याला लाव ना। हा ह्याच्या खाली लावते तू जगल गय इकडे ह्या सरळ भिंतीला लाव सगळीकडे वाचताय मम्मी। तुम्हाला समजत नाही साई पाडायचे तर वस्ता म्हणजे काय माहिती का जेव्हा आपण झाड लावतो फॉर एक्झाम्पल इथे झाड लावतोय तर त्याच्यावरती असं आभाळ मोकळं पाहिजे पानं नाही पाहिजेत। मम्मी आपली ही एक मोठी रामफळ लावली तर इथंच लागली आहे नी। हे बघा हे रामफळची झाडं लावलीत कुठे आहेत बघा ही रामफळची झाडं आहेत जे की काय जगला जास्वंद नाही हा तगारी हा तगारी झाड हे बघा। अरे थांब ना जरा ही पेटेटे कुठं वाजवतोस। तर हे बघा तर ही आता आमच्या समोरच्या अंगणासमोर जे फुलझाड होती त्यांच्यामध्ये रुजल्या होत्या म्हणजे आम्हीच बिया वगैरे टाकल्या त्या रुजलेल्या। तर ते दारासमोर चांगली वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे आमची मागे एक जमीन आहे तर इकडे आणल्यात। तर मम्मी आता लावते। तर बघा 1 2 3 किती रोप आहे मम्मी? 5 आहेत मग एका ठिकाणी 2 लाव ना। अरे थांब ना यार हा करतो हा 1 2 3 4 ना। आणि मी काय म्हणतो म्हणजे एका झाडावर चढलो ना की खाली उतरून दुसऱ्या झाडावर चढायला नको मला हा काय इन फ्युचर लांब लांब असेल तर चांगली फळं वगैरे येतात जवळ जवळ काय उपयोगाची मग तू जवळ का लावतीस मग आता ही कहना क्या चाहते हो लावती जे व्हायचं ते होईल ठीक आहे। तर आता आपल्याकडे तेवढं ही नाहीये तर जसं आपल्याला जमतं आता संध्याकाळ झाली बघ ना जसं जमते तसं तो आधी खड्डे काढ मग कर ना मम्मी मग व्हिडिओ कोण काढेल यार मग व्हिडिओ कोण काढेल। बघा जेवढी ही खंती आहे आपली त्या खंतीने जेवढं पॉसिबल तेवढं मम्मीने खतलं आहे बघा हे बघा हे आता त्याच्या मुळं आहेत ना खूप खोलवरती गेलेत कारण की झाडं आहेत ना खूप मोठी आली होती। तर हे बघा खूप मोठे तर ते आता खालती खंतीने करू शकत नाही। सो मम्मी आहे ना खिल्याने खालती रुपवते आणि जागा मोकळी करते म्हणजे पाळं त्याची खरं खालती येतील। हे सगळ्यात मोठा ना मम्मी तो नाही बरोबर हा इथं मोकळं इथं लाव इथं मोकळी जागा मस्त आहे की मम्मी तेवढं झाड एवढा तेवढा खड्डा तरी काढलास की मम्मी माती दे काढून मला हात लावा लागणार मला वाटतंय। मम्मी काय वरच्यावर करत होती आता मला हात लावा गेला नाही आता बघा कसं करतो मी हा आता रुजवलेला का नाही ना ते पाहिला तर मी केलाय तर बुजवून बघली बस तिथे पण खतूनच घ्या आता आपण हे करतोय किल्याने कर का जेवढा खंतीन पोचवलंय तेवढं खंता काढलाय गाडी थोडा दाखव म्हणजे अजून अरे मम्मी आता ह्याने होईल तो किती होईल लय मोठा आहे आता मगाशी भुशीन केला नाही काटूच ना बरोबर मध्ये मध्ये ही कर वाईड अँगल काढून टाक मध्ये मध्ये वाईड घे मग एकच घे हा एक स्कोप हाँ एक का
काढतोस ना? हे बघा एवढा एवढा खड्डा काढलाय मी आता, कारण हा आता तू दोन करून माझा लावायचा आहे. तर मी कशासाठी केला? कर 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 कर. हे बघा अशा प्रकारे फायनली मला सुद्धा मम्मीला मदत करायला जावं लागलं. मग कारण की जेवढं त्या झाडाचं मूळ आहे, पाळ आहे, तेवढा खड्डा करणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते थोडा त्रासदायक होतं त्याला जगणं, त्या झाडाला. म्हणून मी सुद्धा गेलो मम्मीची मदत करायला. आणि मग अशा प्रकारे 1 बाय 1 अशी 5 झाडं आम्ही रामफलची झाडं लावलेली. कारण का आमच्या घराच्या शेजारीच झाड आहे मोठं, त्याच्या बिया खाऊन म्हणजे रामफळ खाऊन बिया टाकल्या होत्या, त्या रुजल्या आहेत. तर ते घराजवळ दारासमोर चांगलं वाटत नाही म्हणून आम्ही इकडे आणले होते लावायला. तर अशा प्रकारे आमचे हे सर्व लावून झालंय. मग नंतर मी सुद्धा मातीत हात लावले ना, तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं मला हे नव्हतं. मग हे आता पुढे आपले जास्त काही व्हिडिओ काढले नाही, इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.